आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनिचित्र. आजच्या ध्वनिचित्रात मराठवाडा साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा, मी आशा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि जागतिक योग दिन या कार्यक्रमांचा संपादित अंश आपण ऐकणार आहोत. मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङ्मय पुरस्कार गेल्या आठवड्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. परभणी इथले डॉक्टर साहेब खंदारे यांना नरेंद्र मोहरेर वाङ्मय पुरस्कार, नांदेडचे डॉक्टर अनुराग लव्हेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर शिवकदम यांना म.भी. चिटणीस वाङ्मय पुरस्कार, ठाण्याचे क्षितिज देसाई यांना बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कार, तर मुंबईच्या उमा नाबर यांना राज देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सर्व मान्यवरांच्या साहित्य कृतींवर नांदेड इथले विश्वाधार देशमुख यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तरीही आनंदाची गाणी गातो मराठवाडा. म्हणून सहनशील तरीही सौजन्यशील राहिलेला हा जो मराठवाडा आहे तो माय मराठीची जन्मभूमी असलेला प्रदेश आहे. आणि या प्रदेशामधल्या साहित्याच्या आणि संस्कृतीच्या भरण पोषणासाठी जी संस्था निष्ठेनं काम करते आहे ती म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी प्रतिष्ठा का प्राप्त केलेली आहे याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये तटस्थता सातत्याने बाळगली गेलेली आहे. आणि पुरस्कार निवड समितीचा एक सदस्य म्हणून गतवर्षी पण मी काम केलं होतं, याही वर्षी मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणून मी निवड समितीचा सदस्य या नात्याने आपल्या समोर या 3 पुस्तकांविषयी बोलणार आहे. यातलं पहिलं पुस्तक जे आहे ते डॉक्टर शिव कदम लिखित चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा असं या पुस्तकाचं नाव आहे. पण या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहित असताना सई परांजपे यांनी या पुस्तकाचा उल्लेख चित्रपटाचे शास्त्र सिनेमाची गोष्ट असा उल्लेख केलाय. म्हणजे बहुधा त्याचं अगोदरचं नाव ते असेल. हे पुस्तक मला महत्वाचं यासाठी वाटतं, चित्रपट हे प्रेक्षकांच्या बाजूने मनोरंजन आणि निर्मात्याच्या बाजूने धंदा मानलं गेलेलं संवादाचं उत्कट, प्रभावी आणि नेणिवेपर्यंत पोहोचणारं प्रभावी माध्यम आहे असं या पुस्तकाची पाठराखण करताना सुनील सुक्तनकर यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर सिनेमाचं ते फार वय आहे, 125 वर्षाचंच वय सिनेमाचं आहे. म्हणून सिनेमाला आदर मिळालेला आहे. सिनेमाला आदर का मिळाला नसेल याचं एक महत्वाचं कारण मला असं वाटतं की सिनेमा ही कला आहे, सिनेमा ही भाषा आहे आणि सिनेमा हे शास्त्र देखील आहे. या पद्धतीची नीटशी मांडणी झालेली नाही. म्हणजे खरं तर अन्य भाषांचं जाऊ दे, मराठीमध्ये ही मांडणी होणं अपेक्षित यासाठी होतं कारण आपल्याकडे जो सिनेमा आहे त्या सिनेमाचं जनकत्व एका मराठी माणसाकडे आहे. पण असं असताना सुद्धा मराठीमध्ये अरुण खोपकरांसारखा आणि अन्य काही लोकांचा जर अपवाद आपण वगळला तर सिनेमाविषयी फारसं लिहिलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे या सिनेमा नावाच्या कलेबद्दल, शास्त्राबद्दल जो काही आदर मिळाला नाही त्याचं एक महत्वाचं कारण याबद्दल असणारं कमालीचं अज्ञान. यामुळे हे पुस्तक अज्ञान दूर करण्याचं एक महत्वाचं काम करतं. हे जे पुस्तक आहे ते पुस्तक सर्वसाधारणपणे यातलं पहिलं आहे ते म्हणजे चित्रपट फॉर्म काय आहे, चित्रपटाचं रूप नेमकं काय आहे हे या पुस्तकामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. पुढची महत्वाची गोष्ट चित्रपटाची म्हणून जी काही नरेटॉलॉजी असते, जी काही कथनाची पद्धत किंवा परंपरा असते ती नेमकी काय आहे हेही या पुस्तकामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. तर हे पुस्तक प्रॅक्टिकल प्लस थिअरी या पद्धतीचं संहिता ते समीक्षा असं हे जे या पुस्तकाचं शीर्षक आहे. यामध्ये संहितेतून सिनेमा कसा जन्माला येईल, अगदी फ्रेम बाय फ्रेम चित्रचौकटीच्या माध्यमातून त्यांनी उलगडून दाखवलं. रारंग गोवाडे सरांच्या पाचोळा नावाच्या अतिशय गाजलेल्या साहित्य कृतीवरती डॉक्टर शिव कदम यांनी जो सिनेमा बनवला, जो लघुपट बनवला, त्याचा जागोजागी उपयोग करत अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं त्यांनी चित्रपटाचं शास्त्र उलगडून दाखवलेलं आहे. म्हणून हे पुस्तक नुसतं थिओरॉटिकल नाही
तर थिअरी विथ प्रॅक्टिस या पद्धतीचं हे पुस्तक आहे. यामुळं मला ते महत्वाचं आहे असं वाटतं. ते तुम्हाला तुमच्या आत डोकावायला पण मदत करतं. म्हणजे वाणीची तलवार घेऊन रणात उतरणं सोपं असतं, पण मौन बाळगून मनात उतरणं अवघड असतं. हे पुस्तक या पद्धतीनं चित्रपटाची परिभाषा उलगडून दाखवतं, व्याकरण उलगडून दाखवतं आणि सोबत आपल्याला मनात उतरायला सुद्धा प्रवृत्त करतं. असं या पुस्तकाचं वाचन करताना मला वाटलेलं आहे. आपण या अतिशय आगळ्या वेगळ्या पुस्तकासाठी डॉक्टर शिव कदम यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं. ज्येष्ठ लेखिका आशा भांड लिखित मी आशा या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात आलं. यावेळी लेखक सारंग टाकळकर यांनी आशा भांड यांची प्रकट मुलाखत घेतली. ऐकूया या मुलाखतीचा संपादित अंश. लहानांवर प्रेम करणं, वडील माणसांवर आधार ठेवणं, गरिबांना मदत करणं, गरजूला मदत करणं, या गोष्टी त्यांच्या आजही चालू. कुठेही त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये अहंभाव नसतो आणि म्हणूनच मी त्यांना नेहमी म्हणतो तुम्ही देव माणूस आहात. पुस्तक होतं, पण काय झालं की त्यांनी ज्यावेळेस प्रपोजल आमच्या घरी म्हणजे वरकडे सर घेऊन आले त्यावेळेस माझं एका स्थळाविषयी चालू होते बोलणी आणि त्याचा काय निकाल लागल्याशिवाय आपण यांना होई म्हणू शकत नाही, नाही म्हणू शकत नाही. ती वाट पाहण्याचा तो काळ होता की त्या स्थळामध्ये काय आपल्याला म्हणजे निकाल मिळतो आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पत्राला मी काही उत्तर दिलं. बाबांनी एक धागा पकडला की नाटकात कामं करते ना, माझं हिला आपण नाटकाचं पुस्तक देऊ आणि त्या पुस्तकात त्यांनी एक पत्र लिहून त्याच्यातून ते पुस्तक वाचायला माझा तो काळ फार वेगळा होता हो. शाळेमध्ये आम्ही सर्व्हिस करत होतो आणि आजूबाजूला इतर शिक्षक मुलं सगळे असायचे. दोन शब्द समोर उभं राहून तुला बोलता येत नव्हतं. मग आता आपले विचार तिच्यापर्यंत कसे पोचवायचे. मग त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पुस्तकात घालून ते मला दिलं. आम्ही दोघेही एकाच शाळेमध्ये सर्व्हिस करत असतानाच प्रकाशन सुरू केलं होतं. म्हणजे लग्न झालं आणि लगेचच आम्ही एक वर्षानंतरच पहिलं पुस्तक छापलं आणि मग त्याच्यातून दुसरं पुस्तक छापलं. असं आमची पुस्तक छापण्याची साखळी सुरू झाली होती. त्यामुळे बाबांची ओढाताण खूप व्हायची. सकाळ संध्याकाळ प्रेसमध्ये जा, कागदावाल्याकडे जा, मग धावत पळत घरी ये, खाऊन पुन्हा शाळेत जा, शाळा झाली की पुन्हा प्रेसमध्ये जा, असं चाललेलं होतं. हे आमचे मुख्याध्यापक काजोळे सर यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा तरुण इतरांपेक्षा वेगळा आहे, काहीतरी करू इच्छितोय, त्याची धडपड चाललेली आहे, त्यासाठी त्याला संपूर्ण मोकळा वेळ दिला पाहिजे. या शाळेत जर तो गुंतून पडला तर तो पुढे जास्त हे करू शकणार नाही. आणि त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं आणि सांगितलं की हे बघा मोरेबाई, त्या मोरेबाईच म्हणायचे ते लग्नानंतर आहे की काहीतरी माणसं हे वेगळे, त्यांचं कर्तृत्व फार मोठे, ते काहीतरी छान करून दाखवतील. तू पण सर्व्हिस करते, तुझ्या एकटीच्या पगारावर घर चालेल, त्यांना सर्व्हिस सोडायला आणि पूर्ण वेळ फुल स्ट्रेंथ त्यांना झोकून द्यायला वेळ. सरांचं म्हणणं मला पटलं आणि मी पण तयार झालो. आणि मग त्यांनी ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं आणि राजीनामा लिहून घेतला आणि एका झटक्यात त्यांनी नोकरी सोडली. सर्वांना खूप मूर्खपणाचं वाटलं होतं शाळेतल्या लोकांना, एवढी चालती बोलती लोकांना नोकरी मिळत नाही आणि या बाईने पण संमती दिली आणि या माणसाने नोकरी सोडली. परंतु नोकरी सोडल्यानंतर मग पूर्ण वेळ त्यांच्या आवडीच्या कामाला मिळाल्यामुळे खूप फास्ट म्हणजे त्याची सुरुवात झाली. सुचवलं की तुम्ही आता फक्त एकच सोय सगळं करता, तुम्ही फक्त एक आणखी सोय करा, तुमची झोपडीची सोय पण तिकडेच करा. आणि तो शब्द इतका त्यांना लागला की त्याच्यानंतर त्यांनी त्यांना कधी बोलवलं नाही. त्यांच्या प्रत्येक सामाजिक कामामध्ये त्यांना साथ दिलेली आहे. तर मला पूर्ण विश्वास होता की ते काही करतात ते चांगलंच करतात आणि त्यात साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी प्रत्येक कामामध्ये त्यांना पूर्णपणे 100% साथ दिली. स्वतंत्र म्हटलं तर मी एक इनरव्हील क्लब जागतिक संघटना आहे महिलांची, त्या संघटने
1994 सालापासून. त्यामध्ये मला असंख्य मैत्रिणी मिळाल्या आणि त्या मैत्रिणींच्या साथीने अनेक सामाजिक कामं करतात. त्यामध्ये महिलांसाठी असतात कामं, विद्यार्थ्यांसाठी असतात, गोरगरिबांसाठी असतात कामं. तर अशी अनेक कामं आम्ही दरवर्षी भरपूर काम केली. फिरण्याची आवड आम्हाला दोघांनाही. वर्षभर काम करायचं आणि 10-15 दिवस कुठेतरी प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायची. असं आम्ही सुरुवातीला संपूर्ण भारतभर फिरलो. एकदा मोरेश्वर स्वामींचं 50 लग्नाचा वाढदिवस होता आणि लग्नाचा कार्यक्रम होता. तिथे केसरी भाऊ आले होते, केसरी ट्रॅव्हलचे. त्यांना मी केसरी बरोबरच पूर्ण फिरलो. ते म्हणाले, बाबा आता तुम्ही पूर्ण भारत भरपूर फिरलात, आता बाहेर देशात जायला सुरू करा. आणि मग तेव्हापासून आम्ही बाहेर देशात जायला सुरुवात केली आणि जवळजवळ संपूर्ण जगातली महत्वाची ठिकाणं आमची बघून झाली. त्याचं एक मनाला फार मोठं समाधान वाटतं. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल सर्वत्र साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात झालेल्या योगाभ्यास कार्यक्रमात राज्याचे ओबीसी आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, माझ्या बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मला आठवते 2014 मध्ये माननीय मोदीजींनी त्यावेळेस जाहीर केलं की 21 जून हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. कालवण सर असतील, भाऊ सुरडकर असतील, ज्योतिनगरमध्ये पहिलं सेंटर हे माझ्याच हस्ते त्यावेळेस उद्घाटन झालं होतं आणि तिथपासून आपण सुरुवात केली. आज शहरामध्ये जवळजवळ 150-200 सेंटर सगळीकडे झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळेजण. आणि जसंच आता डॉक्टर कराड साहेबांनी सांगितलं की योगा हे जरी आज जागतिक लेवलवर होत असतं तरी ह्याची परंपरा जी आहे ती भारतातून सुरू झालेली आहे. पूर्वी आपल्याकडचे ऋषी मुनी हे सगळे योगाच्या माध्यमातून ध्यान करून सगळ्या म्हणजे काही गोष्टी ज्या पाहिजे त्या प्राप्त करायचे आणि योगाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी. आणि तीच आज भारत त्यामध्ये अतिशय ही संस्कृती आपली असल्यामुळे आणि सगळीकडे आता जागतिक लेवलवर 21 जूनला सगळीकडे हा साजरा करतो. आज आपणही छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी मला सारखे फोन येत आहेत, इकडे या, इकडे या. मी डॉक्टर साहेबांना म्हटलं आपण तिकडे जाऊ भेट सगळीकडे. आणि नक्कीच मला खात्री आहे की आपण सर्वजण या मला काही वर्षापूर्वी इकडे मागणी झाली होती या शेडची, तर हे शेड पण आपण त्यावेळेस आणि माझ्या भगिनींसाठी पलीकडच्या साईडचे शेड ऑलरेडी त्याचे 40 लाख रुपये मंजूर आहेत. पण महापालिकेची एनओसी मिळण्यास थोडीशी अडचण येते. आपल्याला एखाद्या वेळेस ती जागा शिफ्ट करावं लागेल कारण की तिकडे ऑलरेडी ते महिलांचं शौचालय कुठे गेलं प्रशांत महिलांचं हे आहे ना, तर ती जागा जर आपण परवानगी दिली माझ्या भगिनींनी तर आपण ते दुसरीकडे त्याचे 40 लाख रुपये असेच ठेवलेले तर आपण काही दुसरीकडे ते वापरले नाहीत, ते तिकडेच वापरू. आणि त्या माध्यमातून जसं इकडे हे शेड बनवलंय, मला माहिती आहे पावसाळ्यात आणि त्यावेळेस गवतावर करता येत नाही, त्याच्यामुळे या शेडमध्ये आपण करता येतो. ही जागा कमी आहे पण नक्कीच आपण जर ती जागेचा बदल अप्रूव्ह केला तर ती ताबडतोब करण्यात येईल. मी थोडंसं दानगे साहेबांना विनंती करेन की जरा त्याच्यात लक्ष घातलं सगळ्या नगरसेवकांनी, जर त्या जागेचं अप्रूव्हल मिळालं आपण ताबडतोब ते, कारण की आपल्याला या पुढच्या मार्चच्या आत ते पैसे खर्च करावे लागतील, नाहीतर ते आपण एक्सटेन्शन करून घेतलेले आहेत. पण नक्कीच योगाला प्राधान्य देण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेत नाही. त्या जागतिक योगा दिनाच्या आणि माननीय मोदीजींनी आणि माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये योगाचं महत्व सगळीकडे समजून दिलेलं आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.